यावर्षीच्या मार्च महिन्यातील गोष्ट, महाराष्ट्र केसरीची स्पर्धा सुरू होती. माती विभागातील फायनल सुरू असताना सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात फायनल लढत झाली. ज्या सिकंदरने देशभरातील अनेक दिग्गज पैलवानांना अस्मान दाखवलं, त्या सिकंदरला महेंद्रनं पराभूत केलं. कुस्तीची वेळ संपली आणि महेंद्र सिकंदरच्या पाया पडला. त्यानंतर सगळीकडे महेंद्रच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक होऊ लागलं. पण हे कौतुक जास्त काळ टिकलं नाही. त्यानंतर लगेच हर्षवर्धन सदगीर सोबत फायनल मॅच झाली आणि शेवटची काही सेकंद शिल्लक असताना महेंद्रने हर्षवर्धनच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला. अत्यंत शिताफीने हर्षवर्धनने तो प्रयत्न चुकवला, पण महेंद्रच्या खिलाडूवृत्तीवर शंका उपस्थित झाली. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे महेंद्र पुन्हा एकदा वादात अडकलाय. साताऱ्याच्या शाहू स्टेडियममध्ये काल हिंदकेसरी स्पर्धा पार पडली. फायनल कुस्तीत पृथ्वीराज मोहोळला पराभूत करून महेंद्र हिंदकेसरीचा मानकरी ठरलाय. पण फायनल मॅचमध्ये जो वाद झालाय त्यामुळे महेंद्र पुन्हा एकदा चर्चेत आलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर शाहू स्टेडियमवर नक्की काय झालं, पृथ्वीराज मोहोळला झालेली दुखापत आणि एकूणच तिथे झालेला राडा नक्की काय आहे, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत आणि तुम्ही पाहता शिरस्ता. साताऱ्यात 52वी हिंदकेसरी स्पर्धा पार पडली. महाराष्ट्रात 10व्यांदा हिंदकेसरीची गदा मिळाली, पण यामुळे मोठा वाद झालाय. फायनल कुस्ती पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड या दोघात झाली. दोघांनी फायनल गाठण्यासाठी देशभरातून अनेक दिग्गज पैलवानांना पराभूत केलं. महेंद्र गायकवाडने ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला पराभूत केलं. पृथ्वीराज मोहोळने देखील दिल्ली हरियाणाच्या तगड्या पैलवानांना पराभूत करून फायनल गाठली. जेव्हा दोघांमध्ये फायनलची कुस्ती झाली तेव्हा काही सेकंदांनी महेंद्रने पृथ्वीराजचा ताबा घेतला. त्यानंतर त्याने पृथ्वीराजचा हात असा काही दुमडला ज्यामुळे त्याला वेदना असह्य झाल्या. पंचांनी काही काळ कुस्ती थांबवली. या दरम्यान पृथ्वीराजचे वडील आणि कोच असलेल्या राजेंद्र मोहोळ यांनी महेंद्रला इशारा दिला. या दरम्यान डॉक्टरांनी तपासणी केली आणि पृथ्वीराज पुन्हा एकदा आखाड्यात कुस्तीसाठी सज्ज झाला. कुस्ती पुन्हा एकदा सुरू करणार तेवढ्या त्याच्या हाताला आणखी वेदना सुरू झाल्या आणि त्याने कुस्ती थांबवण्याचा निर्णय घेतला. हा सगळा प्रकार झाल्यानंतर पृथ्वीराजने महेंद्र गायकवाडला धमकी दिली, तुला संपवला, लक्षात ठेव, अशी धमकी दिली. प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात हा आवाज रेकॉर्ड झाला. अखेर हाताच्या वेदनामुळे पृथ्वीराजने थांबण्याचा निर्णय घेतला आणि पंचांनी महेंद्रला विजयी घोषित केलं. हा सगळा घटनाक्रम झाला आणि पुन्हा एकदा महेंद्र गायकवाडच्या हात पिळण्याच्या ॲक्शनवर बोललं जातंय. महेंद्र आणि वाद यासंबंधी ही काही पहिली घटना नाही. अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देखील पृथ्वीराज मोहोळ सोबत झालेली कुस्ती महेंद्रने अर्धवट सोडली होती. त्यावेळी देखील पंचाशी महेंद्रने वाद घातला होता. त्याच्या या कृतीमुळे कुस्तीगीर परिषदेनं त्याच्यावर 3 वर्षाची बंदी घातली होती. या सगळ्या वादावर माफी मागण्यात देखील महेंद्रने नकार दिला. तसं पाहायला गेल्यास महेंद्र हा मूळचा सोलापूर जिल्ह्याचा. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचा महेंद्र गायकवाड सध्या पुण्यात सराव करतोय. अतिशय कमी कालावधीत त्याने कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण केलाय. बाहुबली या नावाने तो कुस्ती क्षेत्रात फेमस आहे. दुसरीकडे पृथ्वीराज मोहोळ देखील उत्तम पैलवान आहे. मुळशीच्या या पैलवानाने कमी वयात महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. त्याच्यासाठी ही पहिलीच हिंद केसरी स्पर्धा होती. असं असतानाही पृथ्वीराजने मेहनतीच्या जोरावर फायनल गाठली होती. मात्र घडलेल्या प्रकाराने त्याच्या हाताला चांगलीच दुखापत झाली. खरं तर महाराष्ट्राची कुस्ती परंपरा बरीच वैभवशाली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला राजाश्रय कुस्तीवाडीस उपयुक्त ठरला. अनेक पैलवान या मातीने दिले ज्यांनी देशभर नाव केलं. एवढं सगळं असताना कुस्तीत नेमकं काय झालंय हे कळायला मार्ग नाही. 2 संघटना, त्यामुळे 2 महाराष्ट्र केसरी. अलीकडच्या काळात सारखे होणारे वाद यामुळे पैलवानांचं मोठं नुकसान होतंय. त्यातच असे वाद कुस्ती क्षेत्राला गालबोट लावणारे आहेत असंच म्हणता येईल. या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करा.